नीट देशातील सर्वात मोठी मेडिकल परीक्षा, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा निर्णय घेणारी परीक्षा. पण आता प्रश्न असा आहे, ही परीक्षा खरंच विद्यार्थ्यांसाठी होती की पैशावाल्यांसाठी? एकीकडे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणारे लाखो विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करत होते, तर दुसरीकडे काही लोक लाखो रुपयांच्या बदल्यात ती स्वप्न विकत होती. बरं, हा संपूर्ण खेळ फक्त एका शहरापुरता मर्यादित नव्हता, तर महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, बिहार, केरळ आणि उत्तराखंड असं पूर्ण नेटवर्क तयार करण्यात आलं होतं. नीट प्रकरण नेमकं कसं घडलं सांगते. 3 मेला भारतभर नीटची परीक्षा पार पडली. तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, पण खरा खेळ सुरू झाला परीक्षेच्या 15 दिवसांनंतर. कुठून हे सगळं सुरू झालं ते ऐका. नमस्कार, मी सुजाता आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही मराठी. तपासात समोर आलं, पेपर परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 45 तास आधीच विकला गेला होता. आहे की नाही गंमत? आणि हा पेपर कुठून बाहेर गेला, तर तपास यंत्रणेनुसार पहिली डिजिटल कॉपी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये तयार झाली. यानंतर टेलिग्राम, व्हॉट्सॲप, शॅडो सर्व्हर अशा सर्व माध्यमातून पेपर देशभर पसरवला गेला. जयपूरच्या 2 मास्टरमाइंडनी हा पेपर लीक करत नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमधून हा पेपर मिळवला. त्यानंतर हा पेपर गेला हरियाणाच्या गुरुग्राम येथील डॉक्टरकडे, जो या प्रकरणात मिडलमॅनचं काम करत होता. त्याने हा पेपर राजस्थानच्या सीकर येथील एका कन्सल्टन्सी कंपनीमधील एका व्यक्तीकडे फॉरवर्ड केला आणि इथे एका प्रायव्हेट माफिया नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून शेकडो लोकांपर्यंत हा पोहोचला. या ग्रुपमध्ये हा पेपर देशभरात फॉरवर्ड झाला. कोणी PDF पाठवत होतं, कोणी विद्यार्थी शोधत होतं, कोणी पैसे गोळा करत होतं, तर कोणी पुरावे गायब करत होतं. आणि या सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे राजस्थानच्या सीकरमध्ये काही विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला गेला होता. परीक्षा झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने शिक्षकांना तो पेपर दिला आणि त्यानंतर तो तपासला गेला. तेव्हा बायोलॉजी आणि केमिस्ट्री मधले डझनवारी प्रश्न जशाच तसे मॅच झाले. काही रिपोर्टनुसार 120 प्रश्न जुळले होते. म्हणजे जवळपास 600 मार्क्सचा गेम आधीच सेट होता. आता विचार करा, एक विद्यार्थी 2-2 वर्ष ड्रॉप घेतो, स्वतःला विसरून ही मुलं सगळं आयुष्य पणाला लावतात या परीक्षेसाठी. आणि दुसऱ्या बाजूला काही लोक लाखो रुपये देऊन डॉक्टर बनण्याचा शॉर्टकट घेतात. काही विद्यार्थ्यांकडून 10 लाख तर काहींकडून 30 ते 50 लाख रुपये या पेपरच्या बदल्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही, काही कोचिंग सेंटर्सवर संशय व्यक्त झालाय. काही हॉस्टेल्स आणि PG मधून पेपर फिरवल्याचं समोर आलं आहे. आणि व्हॉट्सअपवर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असा मेसेज तपासाचा सर्वात मोठा धागा ठरलाय. यानंतर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, IB आणि शेवटी CBIला चौकशीमध्ये उतरावं लागलं. देशभरातून अटक सुरू झाल्या. नाशिकमधून आरोपी पकडले गेले. देहरादूनमधून कथित मास्टरमाइंड ताब्यात घेतला गेलाय. राजस्थानमध्ये रोख रक्कम आणि ॲडमिट कार्ड्स जप्त झाले आहेत. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, जर पेपर आधीच विकला जात असेल तर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं तरी काय? आज विद्यार्थ्यांचा राग फक्त पेपर लीकवर नाही, तर त्या संपूर्ण सिस्टीमवर आहे, जी प्रत्येक वेळी तपास सुरू आहे इतकंच सांगते. एका बाजूला विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जात आहेत, काहींचा आत्मविश्वास तुटलाय, काहींना स्वतःच्या मेहनतीवरच आता शंका यायला लागली आहे. कारण आता परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका उघडण्याआधीच कोणीतरी ती टेलिग्रामवर उघडत होतं. जर डॉक्टर होण्यासाठी ज्ञानापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरणार असेल, तर उद्या आपल्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? मेहनत करणारा विद्यार्थी अजूनही रात्री जागून अभ्यास करतोय, पण सिस्टीम ती अजूनही झोपलेली आहे. नीट सारख्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी शासनाने काय करायला हवं आणि या एकूण प्रकरणावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि लोकशाही मराठीला फॉलो करायला विसरू नका.